अजूनही हा टेस्टी गरमागरम फुलकोबीचा पराठा ट्राय केला नसेल तर या विंटर सीझनमध्ये तुम्हाला नक्की ट्राय करायला पाहिजे। अगदी 5 मिनिटात बनणारा आणि जबरदस्त टेस्टी एकदम इझी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर आतापर्यंत टेस्टी मोमेंट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे, नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप मस्त आणि अमेझिंग रेसिपी आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा पीठ मळून रेडी करूया। तर 1.5 कप किंवा 1.5 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अगदी चिमूटभर मीठ घालूया। छोट्या चमच्याने अगदी पाव चमचा जिरेची पावडर घातलेली आहे आणि छोट्या चमच्याने 1 चमचा भरून खाण्याचं तेल घातलेलं आहे आणि पाण्याने आपण कणिक मळून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून रेडी करून ठेवायचं आहे आणि साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण बनवणार आहोत कॉलीफ्लॉवर म्हणजेच फुलकोबीचा पराठा। त्याच्यासाठी फ्रेश फुलकोबी घेतली आहे, साधारणतः 250 ग्रॅम। अशी मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायची आणि मेन म्हणजे त्याचे सगळे जे पानं आहेत ते वापरायचे नाही आहे, तर पानं सगळे रिमूव्ह करून घ्यायचे। त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये एक बॉईल येईपर्यंत, एक उकळी येईपर्यंत हलकंसं उकळून घ्यायचं, खूप जास्त नाही। त्याच्यानंतर पाणी निथळून घ्यायचं, त्याच्यावर थंड पाणी घालायचं, कारण ओव्हर कुक व्हायला नको फुलकोबी। आणि असा चॉपर घ्यायचा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। आल्याचे काप घालूया, अगदी अर्धा इंच। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूया आणि याप्रमाणे आपल्याला बारीक याला क्रश करून घ्यायचं आहे। असा चॉपर असेल तर तुमचं काम अगदी इझी होतं। आता सगळी फुलकोबी आपण चॉप करून घेऊया। त्याच्यानंतर एका भांड्यात काढून घेऊया। त्याच्यात साधारणतः अगदी बारीक कट करून ठेवलेली कोथिंबीर, अर्धा कप भरून आपण घालूया बारीक कट करून ठेवलेला हिरवा पातीचा कांदा, चवीनुसार घालूया हळद पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि धनेपूड घातलेली आहे अगदी थोडीशी। असं मिक्स करून घ्यायचं आणि आता पीठ सुद्धा अगदी सॉफ्ट आणि मस्त मुरलेला आहे। जसं आपण पोळी बनवायसाठी हातावर कणकेचा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा, चुरून घ्यायचा आणि पहिल्यांदा अगदी छोटीशी अशी चपाती लाटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सारण भरून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवून तयार करतो त्याप्रमाणे। आणि सारण घालून घेतल्यानंतर आपण त्याच्या व्यवस्थित कडा पॅक करून घेऊया अशा प्रकारे आणि त्याला हलकं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। फार जास्त त्याच्यावर दाब द्यायचा नाही किंवा प्रेशर द्यायचं नाही। आता हा गोळा आपण परत सुक्या पिठामध्ये डीप करूया आणि हलक्या हाताने आपण आता पराठा लाटून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पराठा लाटून रेडी करायचा आहे। अगदी सकाळच्या घाईगडबडीमध्ये सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा अगदी झटपट आणि इझी पद्धतीने बनवू शकता। त्याच्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यावर पराठा घालूया, तेल स्प्रे करूया आणि दोन्ही साईडनी इव्हनली व्यवस्थित त्याला खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया। गॅसची फ्लेम जास्त हाय करायची नाही, तर मीडियम फ्लेमवर आपल्याला दोन्ही साईडनी आलटून पालटून हा पराठा असा शेकून घ्यायचा आहे। या अगोदर तुम्ही ही रेसिपी खरंच ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही आलूचा पराठा तर नेहमीच बनवता, पण एकदा आलूच्या पराठ्यापेक्षा कितीतरी चविष्ट हा फुलकोबीचा पराठा बनून तयार होतो। याच प्रकारे तुम्ही पत्ता कोबीचा सुद्धा पराठा बनवू शकता आणि गरमागरम मस्त पराठ्यावर इथे भरपूर बटर घालायचं, छान बटर चोळून घ्यायचं आणि गरमागरम पराठ्याचा आस्वाद घ्यायचा। याच्यासोबत तुम्ही ग्रीन चटणी बनवू शकता किंवा फ्रेश दह्यासोबत सुद्धा या पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता। तर रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।